ठिकाणी आलेले आहेत। मोठ्या संख्येत कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे आणि जो जोश जल्लोष आणि जो उत्साह या ठिकाणी दिसतोय तो देखील वाखाणण्याजोगा आहे। मोठा विजय सगळ्या तरुण पिढीचा। खरं तर आजच्या या मोर्चामध्ये जर आम्ही पाहतोय तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तरुण यंगस्टर मुलं उभी आहेत आणि सगळ्यांना अभिवादन करतायत, त्यांच्या हातात बोर्ड आहेत। हा जो विजय आहे हा भारतातल्या तरुणांचा आहे। या देशात मोदींचा राजीनामा मागावा किंवा मोदींच्या विरोधात बोलावं अशी विरोधकांची पण कधी हिंमत नव्हती, पण छोट्या छोट्या मुलांनी मोदींची रस्त्यावर येऊन एवढी काढली की देशभरात आज प्रत्येक जण मोदींच्या राजीनाम्याची मागणी करतोय। 2014ला घर घर मोदी असा एक नारा होता विद्यार्थ्यांचा, आता मोदी साला चोर आहे असा नारा आहे विद्यार्थ्यांचा। सो हा 12 वर्षाचा जो फरक आहे तो देशाला पुन्हा हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे घेऊन जाणारा दिसतोय। मध्ये घेतलं जात होतं या सगळ्या झेंजेजना की काय करू शकत नाही, या झेंजेजने करून दाखवलं। राज ठाकरे पण म्हणतात की झेंजा उपटल्या सरकारच्या आणि उद्धव ठाकरेंनी पण आता म्हटलेलं त्याला द्यावं। हा श्रेय झेंजींचा आहे, त्या तरुण विद्यार्थ्यांचा आहे आणि मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलंय। आम्ही फक्त त्यांना पाठिंबा देणारी लोक आहोत। सो आताही आम्ही हा आमचा नाही आहे तर त्या झेंजींचा आजचा हा विजय सोहळा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यास आम्ही आता इथे आलेलो। अण्णा हजारे म्हणतात की समाजासाठी जे जे करता येईल ते करायला पाहिजे। कोण जिंकलं कोण हरलं याबद्दल मी काय बोलणार नाही, हे स्टेटमेंट किती महत्त्वाचं वाटतं। मला असं वाटतं की अण्णा हजारे 2012 नंतर जे गायब झाले म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहेच आणि तो आयुष्यभर राहणार, परंतु त्याच्यानंतरही 2012 नंतर देशात काही घटना घडल्या नाहीत का? अनेक घटना घडल्या, पण त्या दरम्यान अण्णांकडनं जो आवाज उठलाला पाहिजे होता तो आम्हाला दिसला नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही अण्णांवर नाराज आहोत। भाजपच्या नेत्यांची जी भूमिका आहे म्हणजे या ठिकाणी आशिष शेलार म्हणतात की शिवतीर्थावर राहणाऱ्या काकांची टेवटेव इंग्रजीत झाली, ते इंग्लिश बोलू लागले, यावर काय म्हणाल? मला असं वाटतं आशिष शेलार विचारसारखी फालतू लोक आहेत। ज्या मोदींबद्दल देशभरातली लोक मुलं रस्त्यावर येऊन बोलतात, ज्या मोदींमुळे तुम्ही जिंकलात त्या मोदींना तुम्ही अख्ख्या पक्षांनी एकटा सोडलेलं पाहिलं आम्ही। म्हणजे एक नेता बोलायला तयार नाही। ज्या वेळेला मुलं रस्त्यावर येऊन मोदींना शिव्या देत होती, घाणेरडे अपशब्द वापरत होती, सगळ्या गोष्टी करत होती, त्यावेळेला तुम्ही मोदींना सोडणारी आणि घरात लपून बसणारी लोक तुम्ही आम्हाला काका पुतण्यांबद्दल सांगू नका। ते म्हणतात की आता एवढ्या टीका होत असताना तुम्ही कुठे लपला होतात? ते म्हणतात की आता तुम्ही मराठी अमराठी वाद होतोय कारण ते म्हणतात की मराठी तरुणांची काय अवस्था करून ठेवली ते आधी भारतीय जनता पक्षाला एक चांगला मुद्दा आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठी आणि देशामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यावर त्यांचं पोट चालतं, त्यांचा पक्ष चालतो, त्याने आम्हाला सांगू नये आम्ही काय करायचं, तुम्ही तेच करत राहा। संजय राऊत म्हणतात की काल फडणवीस गेले होते दिल्लीला, त्यांना शिक्षण मंत्री म्हणून संधी मिळू शकते। आनंदाची गोष्ट आहे, आमच्याकडून अभिनंदन। नक्कीच ज्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन झालं, जे बळी गेले त्या सगळ्या तरुणींच्या पालकांनी आता मोदींना पण कुठेतरी अकाउंटेबल ठरवलं आणि त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी करतायत। ही मागणी किती सार्थ आहे? अहो तुम्हाला सांगतो, फ्रान्समधली गोष्ट लक्षात ठेवा। फ्रान्समध्ये एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। बरं, याच्या आधी 2012च्या आधी देशामध्ये रेल्वे ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर अनेकांनी राजीनामे दिले, त्यावेळेला तो काय मंत्री रेल्वे चालवायला स्वतः बसलेला का? नाही ना, सरकारची जबाबदारी म्हणून तो राजीनामा घेतला जातो। पण या हुकुमशाहीला असं वाटत होतं की आम्ही हुकुमशाह आहोत आणि आम्ही काही करू शकतो आणि खरं तर या झेंजींमुळे देश वाचला, नाही तर 2029 नंतर हा देश खरंच हुकुमशाहीकडे गेला असता। नक्कीच शिवसेनेनं मनसेनं बाजू लावून धरली आणि महाराष्ट्रामध्ये पहिली ठिणगी ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कातच पडली आणि त्यामुळे या आंदोलनाची धग आणखी जास्त वाढली असं वाटतंय का? आणि यासोबतच जोडून प्रश्न आहे की तरुणांना आता एक व्यासपीठ मिळतंय ठाकरे बंधूच्या माध्यमातून। सांगतो, देशात याच्या पुढे कुठलीही चुकीची घटना घडली सरकारमध्ये तर एक बळी दर प्रत्येक चुकीला आहे। याच्या पुढे मी चूक करीन आणि अधिकाऱ्यांना दोषी देईन असं होणार नाही। हे जे झेंजीज आणि तरुण मुलं आहेत ना, ही पिझ्झा खातील, बर्गर खातील, बियर पितील, पण रस्त्यावर उतरून आंदोलनं करतील आणि यांना राजीनामा द्यायला लावतील। पण आता ही तरुण पिढी म्हणते की राहुल गांधी पण नेतृत्व करू शकतात मोदींच्या जागी। करू शकतात, ऑप्शन आहे। अहो असं कधी पकडू नये की मला ऑप्शन नाही, बरोबर आहे। मोदींकडनं 12 वर्षात जी अपेक्षा होती ती झाली नाही। आजही ज्या कारणामुळे हे सत्तेत आले, हिंदू खतरे में, 12 वर्षानंतरही हिंदू खतरे में आहे हीच घोषणा आहे ना तुमची अजूनही, बरोबर आहे। सो याचा अर्थ लोकांची कुठल्याही प्रकारचं समाधान या 12 वर्षात झालं नाही, हिंदूंचं देखील नाही, त्याच्यामुळे आता नवीन कोणाला तरी संधी दिली पाहिजे। नक्कीच बघा, ही आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। धन्यवाद अविनाशजी बोलल्याबद्दल। तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।